Hello friends, welcome all of you on my YouTube channel. I am Avinash Patil from Bapu Saheb DD Uspte Madhyamik and Uच्च Madhyamik Vidyalay, Palwadi, Taluka Jilla, Dhude. Today we are going to study 3.4 Let's March. लेट्स मार्च या पाठावरील ॲक्टिव्हिटीज आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं होतं दोन्ही पार्टचं, आणि आता त्या पाठावर कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील ते आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट पॅसेज. पहिला परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रश्न अशा प्रकारचा, रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. पहिला पॅसेज दिला माय डिअर चिल्ड्रन पासून ॲज अ रिमाइंडर पर्यंत, आणि त्याच्यावर पहिली ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. आन्सर इन वन वर्ड. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, एका शब्दामध्ये उत्तर लिहिण्यासाठी विचारलेलं आहे. पहिला शब्द त्यांनी पहिलं वाक्य दिलेलं आहे, द मदरलँड ऑफ कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांची मदरलँड, तर त्याचं उत्तर आपण इंडिया एका शब्दामध्ये लिहू शकतो. द कंट्री विच इक्बाल मसीहा रिप्रेझेंट्स, इट इज पाकिस्तान. पाकिस्तान या देशातून इक्बाल मसीहा होते. द प्लेस वेअर नोबेल प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम वॉज हेल्ड. नोबेल प्राइज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम कुठे नेमका आयोजित करण्यात आलेला होता, तर तो नॉर्वेमध्ये. हे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. अँड नंबर 4, द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम. प्राचीन याचं धर्मग्रंथ किंवा पुस्तकासंदर्भातला इथे उल्लेख आलेला आहे तो म्हणजे वेदास, ते आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरे ॲक्टिव्हिटी विचारले जे कॉम्प्लेक्स फॅक्चरवर आधारित, आणि त्याच्यामध्ये प्रश्न दिलेला असेल, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. एक वेब दिलेली ती आपल्याला कम्प्लीट करायला सांगितलेली, आणि त्या वेबमध्ये महत्त्वाचा विषय दिला द रायटर रिप्रेझेंट्स, आणि याच्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लिहायचे. त्याच्यात पहिला मुद्दा आपण लिहू शकतो द साऊंड ऑफ सायलेन्स. हा त्या वेबमध्ये पहिला मुद्दा आपण लिहू शकतो. देन सेकंड, दुसरा महत्त्वाचा मुद्दा द क्राय ऑफ इनोसन्स. थर्ड वन, तिसरा जो आहे द फेस ऑफ इनविजिबिलिटी. अँड नंबर 4, चौथा जो आहे मिलियन्स ऑफ चिल्ड्रन. तर अशा प्रकारचे 4 महत्त्वाचे शब्दांचा समूह घेऊन आपण ती वेब कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, तिसरी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरीवर आधारित. त्याच्यात पहिला प्रश्न दिलेला आहे, फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स अँड मेक युअर ओन सेंटेन्सेस युजिंग एनी 2 कॉम्बिनेशन्स. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे, वर्णन करणारे शब्द लिहायचे, विशेषण लिहायचे, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही दोघांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर या ठिकाणी पहिला शब्द दिला डॅश पीस, सेकंड वन दिलं आहे डॅश सॅक्रिफाईस, नंबर 3 फेसेस, अँड नंबर 4 चेअर. तर यांच्यासाठी वर्णन करणारे शब्द आपण अशा प्रकारे पॅसेजच्या साहाय्याने लिहू शकतो. पहिल्यासाठी ग्लोबल पीस, देन सेकंड वन सुप्रीम सॅक्रिफाईस, थर्ड वन ब्युटिफुल फेसेस, अँड नंबर 4 एम्प्टी चेअर. हे 4 विशेषण डिस्क्रायबिंग वर्ड्स आपण घेऊ शकतो, आणि यांच्यापैकी दोघांचा आपण वाक्यात उपयोग करणार आहोत. पहिलं वाक्य आपण अशा प्रकारे लिहू शकतो, युनो वॉज फाउंडेड फॉर ग्लोबल पीस. या ठिकाणी ग्लोबल पीस या डिस्क्रायबिंग वर्ड आणि नाउनचा उपयोग करून आपण पहिलं वाक्य तयार केलेलं आहे. आणि दुसरं वाक्य, वी शुड नेव्हर फॉरगेट द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ अवर मार्टियर्स. अशा प्रकारे सुप्रीम सॅक्रिफाईसचा सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग करून वाक्य लिहू शकतो. देन दुसरा महत्त्वाचा प्रश्न, मेक ॲडजेक्टिव्ज. विशेषण लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. पहिला शब्द दिलेला आहे ऑनर. ऑनरचं विशेषण आपण ऑनरेबल अशा प्रकारे लिहू शकतो. सेकंड वन क्रिएट. क्रिएटचं क्रिएटिव्ह अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्ह तयार करू शकतो. तिसरं दिलेलं आहे सायलेन्स, सायलंट, अँड नंबर 4 पीस, पीसफुल. अशा प्रकारे 4 ॲडजेक्टिव्ज आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, चौथी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी विचारली जाते. ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. नेम द टेन्स. या ठिकाणी व्याकरणावर आधारित हे ॲक्टिव्हिटी असते, आणि याच्यामध्ये प्रश्न दिले आहे नेम द टेन्स. काळ ओळखून त्याची नावं आपल्याला लिहायची आहेत. पहिलं वाक्य दिलं आहे, द नोबल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. हे वाक्य वाचल्यानंतर त्या रचना जर आपण पाठ केल्या असतील, सूत्र जर पाठ केले असतील, तर त्याच्यावरून आपण हे वाक्य कुठल्या काळातलं आहे ते आपण सांगू शकतो. या वाक्याची रचना जी आहे, द नोबल कमिटी सब्जेक्ट प्लस हॅज, हॅव किंवा हॅज प्लस V3 इन्व्हायटेड मी, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजेच हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे असं आपण सांगू शकतो. सेकंड सेंटेन्स, आय एम रिप्रेझेंटिंग द मिलियन्स ऑफ चिल्ड्रन. या ठिकाणी सब्जेक्ट नंतर टू बीचं रूप आलेलं आहे वर्तमानकाळी, सब्जेक्ट प्लस एमेजार प्लस VING म्हणजेच हा प्रेझेंट कंटिन्युअस असल्याचंही आपण सांगू शकतो.
देन थर्ड वन, आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. या ठिकाणी पुन्हा सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3, हॅव प्लस केप्ट V3 म्हणजेच हा सुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे असं आपण सांगू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, पाचवी ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सवर. ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते 2 मार्कांसाठी. याच्यामध्ये आपलं स्वतःचं मत आपण मांडू शकतो. याचं उत्तर लिहिताना प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. त्या प्रश्नाला अनुसरून त्याचं मत काय आहे त्याला महत्त्व आहे. 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट टाईप ऑफ टेक्स्ट इज धिस, हे कोणत्या प्रकारचा हा पाठ आहे आणि हाऊ डू यू डिसाइड इट, आणि तुम्ही ते कशावरून ठरवलं. त्या संदर्भातला प्रश्न आहे. हा कोणत्या प्रकारचा लेखन प्रकार आहे किंवा पाठ आहे जे ते तुम्ही कशावरून निश्चित कराल ते आपल्याला लिहायचं. तर याचं उत्तर लिहिताना आपण लिहू शकतो दिस टेक्स्ट इज अ स्पीच, हे भाषण आहे. आय हॅव डिसाइडेड इट ऑन द बेसिस ऑफ द बिगिनिंग ऑफ द टेक्स्ट, याची सुरुवात जी आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो ठरवू शकतो. इन द बिगिनिंग द स्पीकर हॅज ॲड्रेस द डिग्निटरीज अँड द ऑडियन्स असेंबल्ड इन द हॉल ऑडिटोरियम. या ठिकाणी बोलणारी व्यक्ती सुरुवातीला बसलेल्या त्या मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचा उल्लेख करतात. याच्यावरून आपण सांगू शकतो दिस शोज दॅट द टेक्स्ट इज अ स्पीच लेक्चर. याच्यावरून आपण सांगू शकतो का हे स्पीच जे आहे हे हा जो पाठ आहे किंवा हा जो लेखन प्रकार आहे हा स्पीच किंवा लेक्चर आहे असं आपण सांगू शकतो. अशा प्रकारे पहिल्या परिच्छेदावर ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी लिहू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी पॅसेज नंबर 2, दुसरा महत्त्वाचा पॅसेज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आय हॅव कम हिअर पासून तर अँड वी नेव्हर विल पर्यंत. याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्ही खालील विधानांशी सहमत का असहमत आहात ते लिहायला सांगितलेलं आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे द होली कुरान सेज द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू द चिल्ड्रन. होली कुरानमध्ये अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. तर या ठिकाणी हे वाक्य मी डिसॲग्री म्हणजेच असहमत असल्याचं सांगू शकतो कारण होली कुरानमध्ये असं विधान केलेलं नाही म्हणून. देन सेकंड वन, जीसस सेज नॉट टू किल युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. जीससने असं म्हटलं होतं का तुम्ही गरिबीमुळे तुमच्या मुलांना ठार करू शकत नाही, तर हे सुद्धा डिसॲग्री. देन थर्ड वन, डिनाईंग द ड्रीम्स ऑफ युअर चिल्ड्रन इज ग्रेटर व्हायलन्स. या सेंटेन्सची मी ॲग्री आहे कारण हे पॅसेजमध्ये आलेलं वाक्य आहे. देन नंबर 4, द रायटर हॅज नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रीट ऑर अटॅक. हे सुद्धा ॲग्री असं आपण लिहू शकतो. ह्या चारही विधानांचं ॲग्री, डिसॲग्री और ट्रू फॉल्स लिहिताना आपण पॅसेजच्या साह्याने, पॅसेज जर काळजीपूर्वक वाचला तर आपण ते वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे पॅसेजला अनुसरून जर जसं तसं ॲज इट इज मिनिंगफुल सेंटेन्स आलेलं असेल तर इट इज ट्रू ऑर ॲग्री, आणि जर नसेल तर मग त्याला आपण डिसॲग्री किंवा फॉल्स लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे द एम इन द लाईफ ऑफ कैलास सत्यार्थी इज दॅट. कैलास सत्यार्थी यांच्या जीवनाकडे पाहण्याचा उद्देश, त्यांच्या जीवनातला उद्देश काय होता. एव्हरी चाइल्ड इज फ्री, प्रत्येक बाळ हे मुक्त असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो त्या डायग्राममध्ये चार्टमध्ये टू बी चाइल्ड, त्याला एक मूल म्हणून त्याला मुक्तता असली पाहिजे. देन सेकंड वन, टू ग्रो अँड डेव्हलप, त्याला स्वतःचा विकास करण्यासाठी त्याला संधी दिली गेली पाहिजे. टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, त्याला खाण्याची, झोपण्याची आणि त्याच्या पद्धतीने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आपण मुक्तपणे दिला गेला पाहिजे. देन नेक्स्ट, टू लाफ अँड क्राय, त्याला हसण्याचं आणि रडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. टू प्ले अँड लर्न, खेळण्याचं आणि शिकण्याचं पण स्वातंत्र्य असलं पाहिजे. टू गो टू स्कूल, शाळेत जाण्याचं सुद्धा त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि टू ड्रीम, त्याला स्वप्न पाहण्याचं सुद्धा आपण मोकळीक दिली पाहिजे. अशा प्रकारे आपण ही डायग्राम किंवा चार्ट कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, तिसरी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. 2 मार्कांसाठी ही ॲक्टिव्हिटी सुद्धा विचारली जाते. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इन फ्रंट ऑफ द गिवन वर्ड. याच्यामध्ये पहिला शब्द दिला आहे एक्स्ट्रीमिस्ट. याच्यासाठी 3 पर्याय दिले, मिलिटंट, रॉबर आणि स्पाय. तरी याच्यासाठी एक्स्ट्रीमिस्टसाठी आपण मिलिटंट हा योग्य शब्द निवडू शकतो. दुसरा दिलेला आहे करेजियस. करेजियस याच्यासाठी 3 पर्याय दिलेत, कोवार्ड्स, ब्रेव अँड फ्रेंडली. तर याच्यामध्ये ब्रेव हा शब्द आपण घेऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे फाइंड आउट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजच्या सहाय्याने खालील शब्दांचे विरुद्धार्थाचे शब्द आपल्याला लिहायचे. पहिला शब्द दिला आहे रिजेक्ट. याच्यासाठी रिजेक्ट म्हणजे नकार देणे किंवा नाकारणे. याच्यासाठी ॲक्सेप्ट हा शब्द आपण लिहू शकतो. इग्नोर, दुर्लक्ष करणे. याच्यासाठी नोटीस, लक्ष देणे. देन नंबर 3, टिमिड, भित्रा, फिअरलेस. देन नंबर 4, फ्रीडम.
फ्रीडमसाठी स्लेव्हरी. तर अशा प्रकारचे चारही ऑपोजिट वर्ड्स अँटोनिम्स आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. कॉन्टेक्च्युअल ग्रामरवर आधारित ही ॲक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी. याच्यामध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे, ही वॉज किडनॅप बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, चेंज द व्हॉइस. या वाक्याचं प्रयोग आपल्याला बदलायला सांगितलेला आहे. दिलेलं वाक्य हे पॅसिव्हमधलं आहे, त्याचं ॲक्टिव्हमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. कारण त्याची रचना जर आपण पाहिली, ही वॉज किडनॅप बायची योजना आणली आणि सुरुवातीला या ठिकाणी कर्त्यानंतर क्रियापद आणि सहाय्यक क्रियापदानंतर क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा वापरलं. म्हणजे पॅसिव्हचं वाक्य याचं ॲक्टिव्हमध्ये आपल्याला रूपांतर करायचं. ॲक्टिव्हमध्ये रूपांतर करताना आपण अशा प्रकारे लिहू शकतो, बाय नंतरच्या शब्दाने सुरुवात करून अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, त्यानंतर टू बीचं रूप भूतकाळी आहे म्हणून क्रियापद किंवा ॲक्टिव्ह जे वाक्य आहे ते भूतकाळामध्ये असलं पाहिजे म्हणून किडनॅप्ड आणि हीची द्वितीय हिम. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. सेकंड सेंटेन्स, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. बिगिन द सेंटेन्स विथ दे. देने या वाक्याला सुरुवात करायला सांगितलेली सूचनेमध्ये, मग त्याचं रूपांतर करताना आपण अशा प्रकारे करू शकतो, दे फोर्स हिम. दे नंतर आपण फोर्स घेतलं कारण वरती सुद्धा दिलेल्या वाक्यामध्ये भूतकाळी टू बीचं रूप आहे म्हणून दे या कर्त्याच्या नंतर आपण मुख्य क्रियापद हे भूतकाळामध्ये घेणार आहोत. दे फोर्स्ड हीची द्वितीय हिम आणि उरलेलं वाक्य त्याला जोडणार आहोत, टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. अशा प्रकारे सुद्धा याचं आपण देने सुरुवात करायला सांगितली, म्हणजेच चेंज व्हायचंच हा प्रकार आहे, फक्त सूचना या ठिकाणी वेगळी देण्यात आलेली आहे. देन थर्ड सेंटेन्स, तिसरं वाक्य, आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. बिगिन द सेंटेन्स विथ देअर इंज्युअर्ड बॉडीज. या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारचं चेंज व्हायचं वाक्य, फक्त सूचना वेगळ्या पद्धतीने दिली. याचं सुद्धा उत्तर लिहिताना आपण जशी सुरुवात करायला सांगितली त्याच पद्धतीने देअर इंज्युअर्ड बॉडीनेच आपण सुरुवात करणार आहोत. देअर इंज्युअर्ड बॉडीज, त्यानंतर हॅव नंतर बीनचा उपयोग करणार आहोत. हेल्डचं तिसरं रूप पुन्हा हेल्ड, बायची योजना आणि बाय नंतर जो सुरुवातीचा कर्ता आहे आय त्याची द्वितीय मी. देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी. अशा प्रकारे ग्रामरचे हे तीनही वाक्य आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित एक प्रश्न या ठिकाणी दिला आहे, व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल, असा एक प्रश्न त्यांनी दिलेला आहे. मग याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट. रेस्टॉरंटमध्ये एखाद्या मुलाला तुम्ही काम करताना जर पाहिलं तर तुम्ही त्यावेळेस काय कराल. त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, आय विल लॉज अ कंप्लेंट अगेन्स्ट द ऑनर अंडर द चाइल्ड लेबर ॲक्ट 1986. 1986 च्या चाइल्ड लेबर ॲक्टनुसार त्या मालकाविरुद्ध आपण कंप्लेंट करू शकतो. देन सेकंड, इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कन्स्ट्रक्शन साईट. कन्स्ट्रक्शन साईटवर जर तुम्हाला एखादा लहान मुलगा काम करताना दिसला तर आय विल लॉज अ कंप्लेंट इन द पोलीस स्टेशन नियर बाय अँड कन्व्हिन्स देम टू सेंड हिम टू अ नियर बाय स्कूल. मी जवळच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेल आणि त्या मुलाला पटवून देईल किंवा त्याला सांगेल, त्याला कन्व्हिन्स करेल का जवळपासच्या शाळेमध्ये तो शिकण्यासाठी जाऊ शकतोस म्हणून. शिक्षणाचं महत्त्व त्याला मी पटवून देऊ शकतो. देन नंबर 3, इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड. एखाद्या भीक मागणाऱ्या मुलगा जर तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल. आय विल टेल द चाइल्ड. मी त्या मुलाला सांगेन, इट इज नॉट गुड टू बेग. भीक मागणं हे काही चांगलं नाही. आय विल ऑल्सो टेल हिम द इम्पॉर्टन्स ऑफ स्कूलिंग. त्याला शाळेचं महत्त्व पटवून देईल अँड हेल्प हिम टू गो टू स्कूल. आणि त्याला शाळेत जाण्यासाठी मदत करेल. अशा प्रकारचं उत्तर आपण पर्सनल रिस्पॉन्सच्या या प्रश्नांमध्ये या परिस्थितीमध्ये आपण देऊ शकतो. देन पॅसेज नंबर 3, तिसरा महत्त्वाचा पॅसेज, वी हॅव मेड प्रोग्रेस द सोल्युशन्स आर विथ देम. हा तिसरा परिच्छेद आणि याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिली सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज 2 मार्कांसाठी. याच्यामध्ये पहिला उपप्रश्न दिलेला आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेलं विधान हे सत्य की असत्य हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग या ठिकाणी विधानं दिलेली. पहिलं विधान अशा प्रकारचं, द बिगेस्ट चॅलेंज ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. फिअर आणि इनटॉलरन्स हे मानव जातीतले सगळ्यात मोठी आव्हानं आहेत. तर इट इज ट्रू. पॅसेजच्या साह्याने आपण हे वाक्य सत्य असल्याचं सांगू शकतो. दुसरं विधान आहे, एज्युकेशन गिव्स द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. शिक्षण हे आपल्याला जीवन जगण्याचा उद्देश आणि अर्थ आपल्याला सांगत असतं. तर इट इज ऑल्सो ट्रू. थर्ड वन, अँड unprecedented violence will not be suicidal for humankind. It is false sentence. And number 4, rights, security, hope can only be restored through education.
या सगळ्या गोष्टी फक्त शिक्षणामुळेच आपण रिस्टोअर करू शकतो. तर इट इज अ ट्रू सेंटेन्स, अशा प्रकारे आपण यांचं ट्रू फॉल्स लिहू शकतो. दुसरा उपप्रश्न या ठिकाणी ॲक्टिव्हिटी नंबर 2 दिली. नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, व्हॉट सोशल रोल आर द 3 डॉटर्स प्लेइंग. त्या 3 मुली कोणती सामाजिक भूमिका बजावत आहेत त्याबद्दल लिहायचे. तर दीज 3 डॉटर्स रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. तर अशा प्रकारे आपण पॅरेग्राफच्या साहाय्याने, पॅसेजच्या साहाय्याने त्याचं उत्तर लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीवर आधारित एक प्रश्न दिला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन नाउन्स अँड व्हर्ब्स इन द गिवन टेबल. दिलेले शब्दांचं आपल्याला नाउन आणि व्हर्ब याच्यामध्ये विगतवारी करायची, वर्गीकरण करायचे. त्यांनी शब्द दिलेले आहेत, लेबर, प्रिव्हेंट, नॉक, स्टार्ट, इन्क्लूड, पीस, वर्ल्ड आणि प्रॉब्लेम. तर याचं आपण टेबलमध्ये नाउन्स आणि व्हर्ब्स याच्यामध्ये आपण विगतवारी करू शकतो, त्यांचं वर्गीकरण करू शकतो. नाउन्समध्ये लेबर, पीस, वर्ल्ड आणि प्रॉब्लेम हे 4 शब्द घेऊ शकतो. तर व्हर्बमध्ये प्रिव्हेंट हे व्हर्ब आहे, नॉक, स्टार्ट आणि इन्क्लूड हे 4 व्हर्ब आहेत. अशा प्रकारे आपण त्याचा त्या टेबलच्या साहाय्याने तो प्रश्न, त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 4 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलेलं, द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डुअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. चेंज द डिग्री. याचं चेंज द डिग्रीमध्ये रूपांतर करताना सुरुवातीला आपण पॉझिटिव्हमध्ये रूपांतर करणार आहोत, नो अदरने सुरुवात करणार आहोत. नो अदर चॅलेंज, सुपरलेटिव्ह शब्दाच्या नंतरचे शब्द आपण घेणार आहोत नो अदर नंतर. नो अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डुअर्स ऑफ ह्युमन काइंड इज. त्यानंतर पॉझिटिव्ह जो शब्द होता बिगेस्ट, त्याची रचना आपण ॲज बिग ॲज फिअर अँड इनटॉलरन्स अशा प्रकारे करू शकतो. त्यानंतर कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर करताना फिअर अँड इनटॉलरन्स आर बिगर दॅन एनी अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डुअर्स ऑफ ह्युमन काइंड. या ठिकाणी बिगर नंतर दॅन एनी अदरची रचना करून आपण त्याचं कंपॅरेटिव्ह सुद्धा करणार आहोत. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 शेवटची ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्कांसाठी विचारली जाते. याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द रोल ऑफ एज्युकेशन इन नेशन बिल्डिंग. आपल्या राष्ट्र उभारणीमध्ये याचा महत्त्वाचा उद्देश काय असतो शिक्षणाचा, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर याच्यामध्ये त्याच्या उत्तरामध्ये आपण लिहू शकतो, एज्युकेशन प्लेज अ व्हेरी क्रिटिकल अँड क्रुशियल रोल इन डिसाइडिंग ग्रोथ ऑफ नेशन. आपल्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, विकासामध्ये शिक्षणाचा खूप मोठा रोल असतो. एज्युकेटेड सिटीजन्स ऑफ द कंट्री ब्रिंग फेम, वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी टू द कंट्री विच हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. आपल्या देशाच्या विकासामध्ये अशा लोकांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं, मोलाचं असतं. पीपल हू आर एज्युकेटेड थिंक अँड वर्क टू अचीव द ड्रीम ऑफ एनी कंट्री. आणि जे सुशिक्षित लोक असतात ते आपल्या देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कठोर मेहनत घेत असतात, काम करत असतात आणि चांगले विचार त्यांचे असतात. एज्युकेशन हेल्प्स इन ड्रीम बिल्डिंग. सो एज्युकेशन इज अ बिग इनव्हॅल्युएबल ॲसेट इन नेशन बिल्डिंग. आणि शिक्षणामुळे आपण स्वप्न पाहू शकतो आणि शिक्षणामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. म्हणून शिक्षण हे राष्ट्र उभारण्यासाठी खूप महत्त्वाची मौल्यवान गोष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेट्स मार्च या पाठातील पॅसेजेस कशा प्रकारे विचारले जातात, त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे विचारल्या जातात ते आपण या ठिकाणी समजून घेतले आहेत. मला वाटतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत याला शेअर करा आणि अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.